मस्तपैकी हॉटेलसारखी लसूणी पालक बनवली आहे. ही भाजी इतकी छान लागते की पालक न आवडणारे सुद्धा पुन्हा पुन्हा मागून खातील. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. पालकाचा रंग बदलू न देण्यासाठी मी इथे काही टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. लसूणी पालकसाठी मी इथे 2 हिरव्या जुड्या पालकाच्या जुड्या मी छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्या पाण्यात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे पालकाचा रंग बदलणार नाही. ही पहिली टीप होती. आपल्याला ही पालक पाण्यामध्ये 1 मिनिट छान उकळून घ्यायची आहे. 1 मिनिटांपेक्षा आपण जास्त पालक शिजवायची नाही. पालक लवकर शिजते. पालक शिजली की लगेचच आपल्याला थंडगार बर्फाच्या पाण्यामध्येही टाकायचं आहे. टीप नंबर 2, बर्फाच्या पाण्यामध्ये पालक टाकला की पालकाचा रंग बदलत नाही. आता या पालकापैकी थोडीशी पालक मी वेगळी काढून ठेवलेली आहे आणि बाकीची पालक मी मिक्सरमध्ये लावून छान त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता एका पॅनमध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल मी घेतलेलं आहे. आपल्याला ही भाजी हॉटेलसारखी चमचमीत करायची आहे, त्यामुळे तेल मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी इथे मोहरी आणि 1 टीस्पून जिरे घालून घेतलेले आहे आणि थोडीशी चिमूटभर मी इथे हिंग घालून घेतलेला आहे. 1 वाटी कांदा मी बारीक चिरून यात घातलेला आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता यात मी 8 ते 9 लसूण पाकळ्या मी छान इथे क्रश करून घेतलेल्या आहेत, किसून घेतलेल्या आहेत आणि या आपल्याला यात घालायच्या आहेत. मी लसूण पाकळ्या जास्त घेतलेल्या आहेत कारण ही आपल्याला लसूणी पालक करायची आहेत. 2 ते 3 मिरच्या मी बारीक चिरून यात घातलेल्या आहेत आणि छान आता परतून घेत आहे. आपला कांदा, लसूण आणि मिरच्या परतल्यानंतर यात मी 1 टेबलस्पून बेसन घातलेलं आहे आणि हे बेसन म्हणजेच डाळीचं पीठ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे. या बेसनामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येणार आहे आणि आपली भाजी एकदम छान होणार आहे. आता यात 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून लाल तिखट मी इथे घालून घेतलेलं आहे आणि मसाले छान व्यवस्थित परतून घेतले आहेत. त्यानंतर मी 1 लाल टोमॅटो बारीक चिरून यात घातलेला आहे आणि त्यात टोमॅटो शिजण्यासाठी मी इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मस्तपैकी आपला हा मसाला तयार आहे. आता जी पालक मी वेगळी थोडीशी काढून ठेवलेली होती ती छान बारीक चिरून मी इथे घालून घेते आहे आणि छान परतून घेते आहे. मस्तपैकी आपला हा मसाला रेडी आहे. यात आपण जी पालकाची पेस्ट, उकळलेल्या पालकाची जी पेस्ट तयार केलेली होती ती आता आपल्याला इथे घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करायची आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणीही मी यात टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ही मस्तपैकी लसूणी पालक छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला ही लो टू मध्यम फ्लेमवरती छान शिजू द्यायची आहे. मस्तपैकी आपली ही पालक तयार होते आहे आणि आता इथे तेलसुद्धा सुटलेलं आहे. वरून मी थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे. फार मसाले मी यात घातलेले नाहीत, फक्त थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर गरम मसालाही तुम्ही टाकू शकता. आपल्या भाजीला छानपैकी मस्त तेल सुटलेलं आहे. या स्टेजवरती आपल्याला इथे 1 टेबलस्पून दही घालायचं आहे. दही छान मिक्स करून झालं की शेवटी आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला इथे दुधावरची साय घालून घ्यायची आहे. या दुधावरच्या साईमुळे आणि दह्यामुळे या भाजीला अप्रतिम चव येते आणि खूप टेस्टी भाजीही होते. आता थोडा वेळ आपण हिला झाकून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान मस्त तेलाचं तवंग वरती आलेलं आहे आणि आपल्या भाजीचा रंगसुद्धा अगदी हिरवागार आहे. आपण ज्या टिप्स फॉलो केल्या होत्या त्यामुळे आपल्या भाजीचा रंग छान हिरवा आलेला आहे. आता आपल्याला यात लसणाचा तडका लावायचा आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घेतलं आहे. तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेलही घेऊ शकता. तूप गरम झाल्यावर यात अर्धा टीस्पून जिरं आणि 9 ते 10 लसणाच्या कळ्या बारीक करून घातल्या आहेत. आता गॅस बंद करून 2-3 लाल मिरच्या घातल्या आहेत आणि हा तडका मस्तपैकी या आपल्या भाजीवरती मी टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे तडका घातल्याने या भाजीची चव अजूनच वाढते आणि वरून मी थोडीशी सजावटीसाठी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली ही लसूणी पालक, चमचमीत लसूणी पालक एकदम तयार आहे. वा, एकदम मस्त बढिया आणि चवीला अप्रतिम अशी ही लसूणी पालक तयार आहे.
सगळ्यांना खूप आवडणारे ही लसूणी पालक तुम्ही ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढल्या रेसिपी